Halo. 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 नक्की गणपती बाप्पा. हॉलवाल्यांना एक विनंती आहे, जर परमिशन असेल तुमची तर लाईट कृपया बंद करा. सगळा कालोख करून टाका. आणि म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर, गाजलेले, वाजलेले आणि मागणा पुन्हा भाजलेले देवेंद्र झिमन बुवा शाहिरांना विनंती करतो की बुवा बारीला सुरुवात करण्या अगोदर आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत शाहिरांनी या ठिकाणी घेऊन यायचे. कभी तेरा जाना हुआ जहां से जमाने को गुजरे जमाना हुआ, मेरा समय तो वही से ठहरा हुआ. बताओ तुम्हें क्या मेरे साथ क्या क्या हुआ. खामोशियाँ एक साज है, तुम सुनने तो आओ कभी, छूकर मिल जाए करीब को लाओ कभी. बेकरार है बात करे तो कह दिल को जरा, खामोशियाँ तेरी खामोशियाँ आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा आजान कामर तुझ्या चक्रावरती ठेवतोय, म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं की सभार तुम्हारे साथ प्रेमाची जे रसिका तुझ्याने नयनानी हे रूप पाहू दे तुझा सहारा जगिया मना, आशीर्वाद हा पाठी राहू दे. अरे करताना ही सादर करा आलो रंगना गीत गायना द्यावा खरा सरा. पाहुनिया ही माया तुझी पाहुनिया हिमाया तुझी पाहुनिया.
दुःख हरता विग्रहत्या कशाने नानावंदन करून नटला या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीदार बहुक्षण प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा ढाल्यावा हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबा देवीला त्रिवार वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर सहयोजित शक्ती आणि तुला असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोले श्री नाच मंडळ तसेच कलगीतला समाज उन्नती मंडळ मुंबई मंडळाचा मी शाहीर राजे श्रीकांत हुक्कम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंकाळदेवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. या ठिकाणी मित्रांनो प्रथमतः आज खास करून धन्यवाद देईन कोकणातील युट्यूबर्स जे माझे मित्र आहेत त्यांच्या अथक परिश्रमानं त्यांच्या अथक प्रयत्नानं आज या अजान कलाकाराला ही छोटीशी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः तुमचे आभार मानतो. आणि मित्रांनो सांगायलाच अभिमान वाटेल की मुंबई रंगमंचावरचा आजचा हा पहिला प्रयोग तुम्ही सर्वांनी हाऊसफुल करून दाखवला त्याबद्दल माझ्या मंडळाच्या वतीनं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता आज मला संगीताला साथ देतात माझे ढोलकीपटू विशालदादा सुतार त्याचप्रमाणे कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू आणि सर्वांच्या परिचयाचे पंकजदादा कातळे बेंजोला मला साथ देतात माझे बंधू सौरभदादा देवरुखकर त्याचप्रमाणे ऍक्टोपॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव कातळे आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझे बंधू आणि कोकणातील नामांकित असे एक साऊंडवाले आमचे राजूदादा पडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी एक वरिष्ठ शाहीर वर्ग ख्यातनाम शाहीर वर्ग देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये माझे गुरु समान मला असणारे आदरणीय मधुकर बाबा पंढरी देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे बुवांचे गुरुवर्य सन्माननीय भानुजी झिमन देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच शक्तीवाल्या ख्यातनाम गायिका तेजलजी पवार मॅडम देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे तुरेवाले ख्यातनाम शाहीर मला गुरु समान असणारे आदरणीय तुषारजी पंढरी मौली देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे अमोलदादा भातडे संदेशदादा पालकर ही सर्व शाहीर मंडळाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर त्याच्यामध्ये सन्माननीय दिनेशजी कीर्तनकर साहेब आज वेळ काढून साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. तसेच ग्रंथ उपासक सन्माननीय संदीपजी सावंत माऊली आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. गोपाळजी करंडे संजयदादा कांबळे दिनेशजी झेपटे या सर्व मान्यवर मंडळींनी या ठिकाणी मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाला मित्रांनो कलाकार वर्ग देखील बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये अजून तर कोणाची मित्रांनो योगायोगानं नावं राहून गेले असतील तर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. बसलेल्या या रसिकांमध्ये अजून कोणी शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करून आता आहे ना बुवा
माझे प्रतिस्पर्धी शाही आदरणीय सर्वांनीय देवेंद्र झिमन बुवा या ठिकाणी शाहीने मानाचा मुजरा करतो. बुवा अगदी हवा तसा घ्या मुजरा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून माझ्या गुरुवर्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून हे रसिक राजा आज या रंगभूमीवरती हा शाहीर जो उभा आहे ती फक्त तुझ्या चरणाची धूळ आहे. आणि म्हणून ही स्तवन ही माझी विनवणी तुझ्या चरणावरती समर्पित करते. म्हणून रसिक राजा म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अरे आज या रानात रसिका मी तुझ्यासाठी गाईन आणि तव चरणावर मी तुझ्या अरे भाव सुमने की सदैव तुझ्या सेवेसाठी रसिका अरे सदैव तुझ्या सेवेसाठी रसिका मी या रंगमंचावर उभाच राहील आणि तुझ्या प्रेमळ आशीर्वादाची रसिका अरे मी सदैव वाट पाहील. स्तवन माझ्या रसिक राजाच्या चरणावरती ठेवतोय. म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं कि हे रसिका अरे हे रसिका मी आलो तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी.
तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राव माझ्या पाठी रसिका मी आलो तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राव माझ्या पाठी तुमच्या या प्रेमासाठी मी आलो सेवा करता आज धन्य आम्ही झालो या प्रेमासाठी मी आलो सेवा करता आज धन्य झालो हे माझे वंदन हे माझे वंदन हे माझे वंदन तुला कोटी कोटी तुझा आशीर्वाद राहू माझ्या पाठी रसिका मी आलो तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहू माझ्या पाठी रसिका मी आलो तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहू माझ्या पाठी चूक भूल माझी बदनात घ्यावी साथ प्रेमाची तू माझ द्यावी भूल माझी बदनात घ्यावी साथ प्रेमाची तू माझ द्यावी तुमचं माझं आहे अतूट नातं यार नाला माझं द्यावी तू साथ आज करू जोडून मी शरण तुझ्या पाया नित्य व्हाव्या नित्य व्हाव्या नित्य व्हाव्या आपल्या भेटी गाठी तुझा आशीर्वाद राहू माझ्या पाठी राजेशाच्या गीत राहू मोठी तुझा आशीर्वाद माझ्या पाठी तुमच्या या प्रेमासाठी मी आलो सेवा करता आज धन्य आम्ही झालो प्रेमासाठी मी आलो सेवा करता
आशीर्वाद राहो माझ्या पाठी बोल श्री गणपती गजानन गावदेवी वज्रंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा या ठिकाणी बक्षीस झालेलं आहे प्रांजल समीर महाडी देवरूपची वहिनी ताईच्या माध्यमातून 201 रुपयाचे पारितोषिक आम्ही मानाचा मुजरा करतो आणि म्हणून बघा मित्रांनो स्तवन झालेलं आहे गाण्याकडे वळतोय म्हणायचं आहे काय तत्पूर्वी बघा मित्रांनो आज आपण सर्वच नाही त्या चालूच राहते हा आणि म्हणून हॉलवाल्याला एक विनंती आहे की लाईट बघा जर बंद करता आली तर करा म्हणजे तुमच्या मतानं आहे ना कारण करा करा हा करा थोडासा वायसाचा कालोख करा आणि म्हणून बघा गण या ठिकाणी गातोय म्हणायचं आहे काय आज मित्रांनो सर्वांच्या मनातील इच्छा तर निश्चित पूर्ण झालेली आहे की 2 शाहिरांचा सामना इतके वर्ष होत नव्हता तो व्हायला लागलाय घरच्या देवांना कौल दिलेला आहे ना घरच्या देवाचा कौल भेटलाय आणि म्हणून बुवा आज बारी तुमचा आणि माझा मुंबई रंगमंचावरचा हा दुसरा कार्यक्रम आहे पण या जरा लावून टाकत आदवशाप वाकत आणि घरात जाऊन बसा आंब चोकत बुवा आज तुम्हाला घेतो बुवा आज बरोबर तुम्हाला घेतो आणि म्हणून तुम्हाला परवा पण बुवा म्हटलंय आज बघू द्या किती तयारीत बुवा आलात तुम्ही ते पण बघूया आज कसा सोडवता येतो आणि म्हणून मित्रांनो गाणं गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं हॉलवाल्यांना विनंती आहे लाईट बंद करा कृपया लाईट बंद करा की साऱ्या भक्तांच्या श्वासात चालणारी तुझीच शक्ती आहे मग तुला प्रसन्न करण्याची गणराया आणि या भक्तजनांकडे चांगलीच युक्ती आहे सदैव मुखात तुझे नाव घेणे आणि सदैव मुखात तुझेच नाव घेणे हीच गणराया खरी भक्ती आहे आणि तुझ्याच चरणावर हे गणराया आणि या भक्त गणांना मिळणारी खरी मुक्ती बघा म्हणायचं आहे काय आज चाहूल लागले प्रत्येक भक्त गणाला त्याच्या बाप्पाची पण सध्या मित्रांनो कोकणामध्ये आपल्या भात लावणीचा सीझन चालू आहे बरोबर ना तो शेतकरी अगदी आनंदाने बघून आपल्या बाप्पाला सांगतोय बाप्पा अरे तुझं आगमन तर निश्चितच होणार आहे पण जे काय मी माझं छोटं सुरवटं लावलंय ते
आणि तुझ्या आशीर्वादानं तुझ्या चांगल्या आशीर्वादानं ते फुलून येऊ दे. माझं जे काही छोटंसं रोपट आहे त्याला चांगला बहर येऊ दे. आणि तोच विषय हा शेतकरी राजा आपल्या बापाकडे त्याच्या चरणावरती काय मागणं मागतोय म्हणून म्हणायचंय. भाऊ ऐका की या धरणीवर शेतकरी अहो धान पिकाचे कष्ट करी. अहो या धरणीवर शेतकरी आणि धान पिकाचे कष्ट करी. मग मुखी घेऊन तुझे काम कराया. अरे मुखी घेऊन काम तुझे काम कराया. कृपेची धरी छाया हे बाबा तू गणराया. अरे कृपेची धरी छाया बाबा तू गणराया. शेतकरी धान पिकाचे कष्ट करी. या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्ट करी. मुखी घेऊन नाम तुझे काम कराया. मुखी घेऊन नाम तुझे काम कराया. कृपेची घरछाया बाप तू गणराया. कृपेची घरछाया बाप तू गणराया. शेतकरी धान पिकाचे कष्ट करी. या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्ट करी. मुखी घेऊन नाम तुझे काम कराया. मुखी घेऊन नाम तुझे काम कराया. कृपेची घरछाया हे बाप तू गणराया. कृपेची घरछाया बाप तू गणराया. भावने केली पेरणी स्मरून तुझला गणा. आणि रुजून आले रूप चांगले तूच रे दया घना. नांगराला बैल जोडले आता यावे धराया. नांगराला बैल जोडले आता यावे धराया. कृपेची घरछाया हे बाप तू गणराया. कृपेची घरछाया बाप तू गणराया. कामाची सुरुवात झाली आता. आणि बरसायातल्या मेघराजाला सांग विघ्न हरता. होया भक्तांच्या या कष्टाला रंग भराया. होया भक्तांच्या या कष्टाला रंग भराया. कृपेची घरछाया बाप तू गणराया. कृपेची घरछाया बाप तू गणराया. बाप तू गणराया. कृपेची घरछाया
या ठिकाणी मित्रांनो त्या लाईटी काय बंद होण्यातल्या नाही. आता हाय त्यात आपला मान्यमान करून घ्या आणि म्हणून आलं आलं बघावं जरा एकदा. बक्षीस आलेलं आहे माझे बंधू माझे आधारस्तंभ सचिन दादा मालक दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. मला समजला करतो आणि म्हणून बघा या ठिकाणी स्तवन अधिगम झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं शक्ती तुऱ्याची जी मजा आहे शक्ती तुऱ्याची जी गंमत आहे ती मित्रांनो गवळणी पासून आणि म्हणून बुवाना गवळण पण आपली जमातच देतोय. बुवा परवा तुम्हाला प्रेमान दिला होता आज तुम्हाला थोडासा प्रेमानच देतोय पण बघा तुम्हाला इंजेक्शन कसा लागतोय तो बुवा. आणि म्हणून गवळण गातोय. बुवाना पण एक माझं सांगणं आहे बुवा 30 तारखेला पण तुमच्या हातात तुम्ही तुमचा घेतला होता आज 5 तारखेला पण परत घ्या. पेन 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 आणि कानाची भोका पण बोकरी ठेवा. बघा म्हणायचं आहे काय गवळण बुवा गातोय माझ्या गवळणीच्या प्रत्येक शब्दाकडे बुवा तुमचं लक्ष असू द्या म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. असा कसा तुने काना आहेस हरामखोर. ए माझ्या सावल्या राधा तुला तुझी काय म्हणते आई. अरे असा कसा रे काना तू आहेस हरामखोर. मत यशोदे माईच्या जीवाला अरे काना तू का लावलास घोर. चोरी कराया फिरतोस काना अरे चोरी कराया फिरतोस काना तू घेऊन ही सारी गवळ्याची मोर. आणि म्हणून म्हणते तुला काना सारे अरे तुझं आहेस या बघा ओ शिवान शी इज माय फ्रेंड. शी इज माय फ्रेंड देवेंद्र शिवान बुवा. म्हणून बघा बुवा आज बुवा आज तुम्हाला सांगतो आज जो हा प्रेक्षक वर्ग जो आलेला आहे ना बुवा म्हणून तुम्हाला मगाशी पण म्हटलं आज तुम्हाला बुवा जेवढी ताकद लावता ना तेवढी तुम्ही द्यावाच बुवा. होऊन जाऊ दे बुवा आज होऊनच जाऊ दे बरोबर आहे ना. तुम्ही झोपल्या वाटतं आणि म्हणून मित्रांनो गवळण गातोय बुवा आता घ्या हातात आणि लिहायला सुरुवात करा. म्हणून म्हणतोय की चोरी करताना राधे बघा अहो चोरी करताना राधे होत तुला चल पाहिला. चोरी करताना राधे होत तुला चल पाहिला. घरी सांगून आले मी काना अरे घरी सांगून आले मी अरे काना आता तुझ्या माईला. बघा काना राधा म्हणते की रात्री तू आमच्या घरामध्ये शिरून आमच्या दह्या दुधाची चोरी केली तेव्हा मी तुला पाहू घेतलाय तुला पाहिलाय तुला बघितलाय तो तूच होतास. बाकीचे पण तुझे सवंगडी होते पण त्यांचा भोरक्या तूच होतास तुला बघितलाय. आणि म्हणून माझा विषय कसा आहे की घरी सांगून आले मी कानात तुझ्या माईला सांगून आले काना अगं यशोदे माई बघ बघ या तुझ्या पोरानं अक्षरशः आमचं जगणं मुश्किल केलं नाही. घरात आमच्या शिरतोय आमच्या दह्या दुधाची नासाडी करतोय. काय बुवा तुझ्या काय आयशीच्या घरात नाही काय रे अगदी दाबून चेपून भरलेला आहे तुझ्या पण घरात मग तू तुझ्या घरातलं खा ना
काय मित्रांनो, तुला आमचा कशाला हवाय? तुला आमचा एवढा गोड लागतो? खा, अगदी खाली लागत तर अगदी खा मग तू. पण तुला का ना मी माझ्या घरात चोरी करताना पाहिलाय आणि मी ते तुझ्या आईला, यशोदे माईला सांगितलंय. एवढाच मित्रांनो विषय म्हणायचा आहे. काय बघा, चोरी करताना राधेन होता तुला सर पाहिला. घरी सांगून आले मी कानात तुझ्या माईला. घरी सांगून आले मी कानात तुझ्या माईला. आले मी कानात तुझ्या माईला. कधी सांगून आले मी कानात तुझ्या माईला. ओ चोरी करताना राधेन, चोरी करताना राधेन होता तुला सर पाहिला. चोरी करताना राधेन होता तुला सर पाहिला. घरी सांगून आले मी कानात तुझ्या माईला. घरी सांगून आले मी कानात तुझ्या माईला. तुला चोरी करायची सांग लागली कशी गोडी. का घेऊन ये दुसऱ्या सोबतीला हे सवंगडी. अशा उन्हाळ पोरांच्या काना, अरे गोकुळचा नंतर किशोर गोकुळचा राणा तू त्या अशा उन्हाळ पोरांच्या नादाला कशात लागलाय काना? राधा तुला प्रेमाने सांगते, अरे माझा जीवलग आहेस तू. मग या उन्हाळ पोरांच्या नादाला लागून स्वतःच्या नावाची बदनामी कशाला करून देतोस म्हणून म्हणायचंय. अशा उन्हाळ पोरांच्या का जोडीला तू राहिला. अशा उन्हाळ पोरांच्या का जोडीला तू राहिला. घरी सांगून आले मी कानात तुझ्या माईला. 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 तू गोकुळचा राणा, तुझी सवय नाही बरी. सवय नाही बरी, तुझी सवय नाही बरी. वत होशील बदनामा, तुला सांगते मी बरोबरी. बरोबरी, तुझा गणपती बरोबरी. तुला देईन प्रेमान, तुला देईन प्रेमान सारं काही तुझं खायला. तुला देईन प्रेमान सारं काही तुझं खायला. घरी सांगून आले कानात तुझ्या माईला. घरी सांगून आले मी कानात तुझ्या माईला. घरी सांगून आले मी कानात तुझ्या माईला. घरी सांगून आले मी कानात तुझ्या माईला. ओ चोरी करताना राधेन, चोरी करताना राधेन होता तुला सर पाहिला. चोरी करताना राधेन होता तुला सर पाहिला. घरी सांगून आले मी कानात तुझ्या माईला. 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 घरी सांगून आले मी ए काना आला आता तुझ्या तुझ्या अरे तुझ्या त्या माईला. आणि म्हणून बघा मित्रांनो,
की तुला समाज उन्नती बनण्याच्या नियमानुसार आम्ही दोन विषय एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी परवा सुद्धा बुवांना तोच विषय दिलाय आणि आजही बुवांकडे मी माझी लेखी प्रत दिलेली आहे. परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती माझा विषय असावा म्हणून म्हणायचं आहे काय बघा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं. बुवा त्या सद्गुरूचं नाव काय? खाली बुवा माझी टीप पण अशी आहे की नारद मुनी सोडून उत्तर बुवा अपेक्षित आहे. आज मला वाटतं तुमचे गुरुवर्य तुमचे वडील स्वतः जातीनिशी या कार्यक्रमाला हजर आहेत. व परवा तुम्हाला विषय दिलाय. आज कुठेतरी एक अशी खात्री बाळगतो आशा बाळगतो गुरुवर्य सोबत आहेत. कुठेतरी माझ्या विषयाला हात घालाल बुवा. पण जर बुवा हरभऱ्यावरनं जर सेंटरला शिरलो बुवा तर कपडा कुठं कुठं फाडीन दुसऱ्या बारीत तुम्हाला अजून अंदाज नाही बुवा माझा. म्हणून तुम्हाला सांगतोय बुवा मी तुम्हाला परवा पण म्हटलंय बुवा तुमचा आणि माझा काहीच बुवा वाद नाही. फक्त 5 मिनिटं बारी संपवणार फक्त 5 मिनिटं. आणि म्हणून बुवा तुमचा आणि माझं काहीच वाद नाही बुवा काहीच वर नाही बुवा. पण हा जो बसलेला समाज आहे हा जो रसिक राजा आहे याचं मनोरंजन करणं बुवा तुमचं आणि माझं काम आहे. म्हणून बघा पुढचा विषय सागर येसरकर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलं आहे. म्हणून म्हणायचं आहे बघा काय शेवटचा विषय गातोय बघा काय म्हणायचंय. अहो आज या सामन्यातील शब्दांना सुरांची धार पाहिजे. विषय माझा बोलण्यासाठी झिमन बुवा तुमच्याकडे ग्रंथाचा आधार पाहिजे. अहो शास्त्रात केलेला तो तलवारी सारखा वार पाहिजे. आणि तुमच्या सारख्या शहाण्या बुवाला अहो बुवा मोजक्या शब्दांचा मार पाहिजे. म्हणून म्हणते बुवा बघा आणि यांचा डायलॉग आहे तो शहाण्यांना म्हणतात शब्दाचा मान. पण बुवा हा शहाणा लय गेला म्हणून तुम्हाला सांगतो बुवा. म्हणून तुम्हाला आधीच सांगून ठेवतो परवा दुसऱ्या बारीत बुवा कुत्रा बित्रा आहे ना तुम्हाला आज गाढव कसा लावून जातो बघा बुवा. आणि म्हणून बघा बक्षीस आलेलं आहे. कोकण कला मंच प्रस्तुत मुंबई या नमन मंडळाचे निर्माते सन्माननीय दिनेश कुलकर्णी साहेब सर्व कलावंत कलाकारांना प्रोत्साहन देऊन कलाकारांच्या सदैव पाठीशी उभे राहून आपली कला जिवंत राहिली पाहिजे हे उद्दिष्ट कायम मनात धरून कलावंत कलाकारांवर आणि कलेवर निष्ठावंत प्रेम करणारे तसेच नवीन गायकांच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करून लोकांपर्यंत नवीन गायकांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणारे नवनवीन कलाकार आपल्या समोर उदयास आणणारे तसेच सर्व कलावंत आणि कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कापडगावचे सुपुत्र सन्माननीय दिनेश कुलकर्णी साहेब तसेच या कलामंचाचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपजी सावंत माऊली गोपाळजी कारंडे तसेच शाहीर संजयजी कांबळे निलेश दादा शेपले यांच्या हस्ते शाहीर राजेश बुवा निकम यांच्या उत्कृष्ट आवाजासाठी रोख रुपये 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. आणि म्हणून बघा बुवा विषय कसा गातोय बघा. अरे आता कुठवर हे लॉकडाऊन मग माझं 2020 हा काहींसाठी एवढा धोकादायक ठरला मित्रांनो. कोरोना सारखं महामारी संकट आलं होतं पण बिचार ज्यांचं मूर्त निघालं होतं ते बिचार व्हायनावच राहिलं हो. तारीख काढली की कोरोना आला. माझे आधारस्तंभ सन्माननीय दिलीपजी नामे माऊली देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. बघा ना कोरोना असा काय होता लग्नाची तारीख काढली की कोरोना आला अडवाळलेलं होतं. आणि म्हणून याच विषयावर त्या गायकाने गाणं दिलं होतं. आता कुठवर हे लॉकडाऊन माझं लगीन गेलं राहून. म्हणून बो बघा अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा. हो शिवान तुम्हाला परवा पण दिलाय ना आज पण देतोय. अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा. अहो शास्त्रात आहे तो अडकून. आज तुमची ताकद लावा तुमची अक्कल लढवा. माझा विषयाचं उत्तर बुवा शास्त्रात दडलेला आहे शास्त्रात अडकलेला आहे म्हणून म्हणायचंय. अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा. अहो शास्त्रात आहे तो अडकून. जर का आलास माझ्यावर भडकून
दुसरा मित्र आणलास ना बुवा घोडा लावून नाही तुला दुसऱ्या बारी. अरे जर का आलास माझ्यावर भडकून मग तुला लागणार आज मी सडकून. जर का आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून. ये प्रश्न अजून सोडतोय पुन्हा. ये प्रश्न अजून मला सोडतोय पुन्हा. शास्त्रात आहे तो अडकून. जर का आलास माझ्यावर भडकून तुमची तारा. अरे घेऊन राना उत्तर देना. घेऊन राना उत्तर देना. आज जाऊ नको तू धडकून. जर का आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून. आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून. प्रश्न अजून सोडतोय पुन्हा. शास्त्रात आहे तो अडकून. प्रश्न अजून सोडतोय पुन्हा. शास्त्रात आहे तो अडकून. जर का आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून. अरे जर का आलास माझ्यावर भडकून तुला लागेल चांगलंच सडकून. आणि म्हणून ज्या तऱ्हेने माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्यायला अशी आशा बाळगतो. आणि मित्रांनो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. Thank you.